विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वीची तयारी करत असताना आपल्याला सराव हा महत्त्वाचा असतो आणि आज आपण हिंदी विषयासाठी सराव पेपर नंबर 2 पाहणार आहोत। त्याच्यामध्ये आपले काही पाठ आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे व्हिडिओ। याच्यामध्ये गद्यामध्ये बघा गोवा जैसा मैंने देखा आणि पद्यामध्ये गिरीधर नागर आणि गझल अशा 2 कविता आहेत। तसेच पूरक पठणामध्ये खुला आकाश आणि व्याकरण तसेच उपयोजित लेखनामध्ये पत्रलेखन। तर असे 2-3 घटक आणि त्याच्या व्यतिरिक्त व्याकरण आणि उपयोजित लेखन असा सगळा भाग जो तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्या तयारीसाठी। सो आपण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला उत्तर लिहिण्याची कल्पना नक्कीच सुचेल, कारण लवकरच तुमची 6माही परीक्षा आता होणार आहे। बघा हिंदी विषयासाठी हा आपण सराव घेत आहोत, सराव पेपर। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, क परिच्छेद पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। याच्यामध्ये हा गद्यातला भाग आहे, म्हणजे जो गोवा जैसा मैंने देखा तो तुमच्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये आहेच, त्याचा एक संजाल दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, संजाल पूर्ण कीजिए। वाचत असताना पेन्सिल घेऊन वाचा आणि जेव्हा आपण वाचत असतो वाचल्याशिवाय पॅराग्राफ सोडवण्यासाठी घेऊ नका। माहिती जर उत्तर असतील तर काही पॉईंट्स असे असतात जे आपल्याला कळले पाहिजे, त्यासाठी वाचन करत असताना पेन्सिल घ्या आणि पेन्सिलला अंडरलाईन करत करत काही गोष्टी वाचायच्या, जेणेकरून तुम्हाला त्या उत्तरं लिहित असताना सोपं जातं। तर अशा पद्धतीने काही ओळीचे अंडरलाईन वाचत मनात वाचत असताना करणे अपेक्षित आहे। आता बघा त्याच्यानंतर पहिला प्रश्न दिलेला आहे, कलिंगूड बीच की विशेषताएं लिखिए संजाल पूर्ण कीजिएमध्ये। तर याचे 4 पॉईंट्स आहेत जे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगत असताना हे केलेले होते, अंडरलाईन केलेले होते। तर ते 4 पॉईंट विशेषता कुठले आहे, यह काफ़ी रेतीला बीच है। दूसरा है यह बीच 3 से 4 किलोमीटर तक फैला है। तीसरा है यह व्यवसाय का केंद्र है आणि चौथा है यह बीच गोवा का सबसे लंबा बीच है। असे उत्तर पुस्तकामध्ये तर अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या नसतील, म्हणजे वाक्य थोडे मोठे असेल तर त्याला लहान करून लिहिण्याची कला आपल्यामध्ये असणे अपेक्षित आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, एक शब्द में उत्तर लिखिए। रोमांच भरा खेल म्हणजे कोणता खेळ असा आहे जो रोमांच भरा, ते या पॅराग्राफमध्ये दिलेला आहे। तो पॅराग्लायडिंग आहे, जो रोमांच से भरपूर है असं लिहिलं आहे बघा। याच्यामध्ये अधिक रोमांच पैराग्लाइडिंग में ही आया, तर ते उत्तर असं येणार आहे, रोमांच भरा खेल पॅराग्लायडिंग। आणि स्थानीय लोगों का व्यावसायिक केंद्र म्हणजे कुठल्या लोकांचा व्यवसायाचा म्हणजे लोकांचं व्यावसायिक केंद्र कुठे आहे, कोणत्या ठिकाणी जास्त व्यवसाय चालतो, तर त्याचं उत्तर आहे गोव्यामध्ये ते कलिंगूड बीच हाच उत्तर याचं आहे। तर त्याचं उत्तर तुम्ही कलिंगूड बीच असं लिहा। ब आहे, परिच्छेद में आए अंग्रेजी शब्द ढूंढकर लिखिए। त्याच्यामध्ये त्याचे इंग्रजी शब्द आहेत, जसे की आता पॅराग्लायडिंग हा एक शब्द आहे, तसेच याच्यामध्ये बघा 2 शब्द दिसतात, एक आहे स्पोर्ट्स दिसतो का आणि दुसरा आहे पॅराग्लायडिंग। याच्या व्यतिरिक्त पण काही शब्द असतील ते आपण शोधून घेता नक्कीच लिहू शकतो। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, शब्द संपदा विलोम शब्द लिखिए। याच्यामध्ये 4 शब्द दिले 2 मार्कासाठी। पहिला शब्द आहे श्याम, श्यामचं उत्तर येतं सुबह, सोपं आहे। लंबाचं ठिंगणा, आनंदाचं शोक किंवा कष्ट आणि पतीचं पत्नी। माझं एक ओपिनियन असेल तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी, म्हणून आपल्याला 3 लँग्वेज असतात जनरली। मराठी असते, महाराष्ट्राच्या रहिवासी आहोत आपण, तर मराठी आपली असतेच, माय मराठी। दुसरं आहे हिंदी आणि इंग्रजी। तर ह्या 3 भाषांचे जे विरुद्धार्थी समानार्थी शब्द आहेत त्यांना वारंवार लिहिण्याचा सराव करा। रोज 5 शब्द तर लिहिला तर तुमची तयारी खूप छान पद्धतीने होते, त्याच्यासाठी वेगळी वहीच टाका। आता पहिला त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे, आपने की हुई यात्रा के अनुभव अपने शब्दों में लिखिए। आता याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल बाळांनो, पण मी सांगण्याचा प्रयत्न करेल उत्तर कसं असावं। बघा, आपने की हुई यात्रा के अनुभव अपने शब्दों में लिखिए। इस साल की गर्मी की छुट्टी मिलते ही पिताजी पूरे 1 हफ्ते की यात्रा का प्लान बनाया। सातारा ज़िले का दिल महाबलेश्वर, हम सभी बड़ी खुशी से वहाँ पहुँचे। सह्याद्री की गोदी में बैठा अति सुंदर गांव है महाबलेश्वर। ऊंची ऊंची पहाड़ी सिलसिले तथा मन को लुभाने वाले प्रकृति के दृश्य चारों ओर दिखते हैं। यहाँ का वेन्ना लेक आर्थर पॉइंट बहुत ज़्यादा मशहूर है। यहाँ हमने हॉर्स राइडिंग की, पानी में नाव चलाई। यह अनुभव प्रकृति की सुंदरता में लेना अविस्मरणीय है। यहाँ से निकलने वाली कृष्णा, वेन्ना आदि नदियों की जानकारी भी हमने ली। यह लोगों में प्यार है, यहाँ के लोगों में प्यार है, निसर्ग सुंदर है तथा परमेश्वर का यहाँ खूबसूरत एहसास है। सो अशा पद्धतीने तुम्ही तिथं गेला ना, तिथं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसल्या त्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर पूर्ण लिहून पेपर झाल्यानंतर जर वेळ असेल तर काही महत्त्वाच्या मुद्द्याच्या खाली अंडरलाईन करणं पण आवश्यक आहे, ते पण करत चला। आता पुढचा विभाग आहे विभाग नंबर 2 पद्य। याच्यामध्ये गिरीधर नागर याच्यामधली ह्या सुरुवातीच्या काही ओळी आहेत आपल्याला दिसतात।
पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. याच्यामध्ये पण असेच करा, वाचल्याशिवाय लिहिण्याचा प्रयत्न करू नका. वाचन करा पहिला, मगच लिहा. एक आहे कृतियाँ कीजिए, म्हणजे कृती पूर्ण करायची आहे. दूध मथने से प्राप्त दो पदार्थ, म्हणजे दुधापासून दोन तयार होणारे कोणते पदार्थ आहेत? एक आहे माखन, दुसरा आहे छाछ, असं लिहा. दुसरा प्रश्न आहे श्रीकृष्ण के नाम. तर श्रीकृष्णाचे नाव याच्या कवितेमध्ये कोणकोणते आलेले आहेत? बघा, गिरीधर आणि गोपाल. सुरुवातीलाच ओळीमध्ये दोन नाव आहेत बघा, गिरीधर एक नाव आहे आणि गोपाल नाव आहे. तर ही दोन नावं इथे लिहा. त्याच्यानंतर निम्नलिखित शब्दों का शुद्ध रूप लिखिए. छांडी या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे. छोडना, कहाचं कहना, आनंदचं आनंद असा शब्द आणि भगतचं भक्त असे शब्द इथे शुद्ध शब्द लिहू शकतो आपण. आणि तुमच्या प्रत्येक धड्यामध्ये किंवा पाठामध्ये असे काही शब्द आहेत ते तुम्ही लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तिसरा आहे बघा, पद्यांश के किन्हीं दो पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. आता याच्यामध्ये पण हा डिफरन्स प्रश्न, हा थोडा वेगळा प्रश्न आहे. याच्या बघा, पद्यांशाचे किंवा अर्थ लिहित असताना जनरली 100% त्या धड्याचं नाव, पाठाचं नाव किंवा कवितेचं नाव आणि त्या कवित्रीचं किंवा कवीचं नाव किंवा समजा जर पाठ असेल तर त्या लेखकाचं नाव हे लिहिणं अपेक्षित असतं. ते लिहा. उत्तर असं लिहा जनरली, गिरीधर नागर इस काव्य में संत मीराबाई कृष्ण के प्रति अपना प्रेम प्रकट कर रही हैं. बघा, हे वाक्य तुम्हाला लिहिणे अपेक्षित आहे. खूप सारे मुलं लिहित नाही, डायरेक्ट उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात, तर तसं नाही लिहिता. याच्यामध्ये कोणाचा तो पाठ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो थोडाच 2 ओळीमध्ये लिहा, पण लिहा. बघा, प्रथम 2 पंक्तियों में हमें श्री कृष्ण का सुंदर रूप दिखता है. मीराबाई कहती हैं कि गिरी को धारण करने वाले गायों के पालक कृष्ण के सिवा मेरा और कोई नहीं है. जिनके मस्तक पर मोर का सुंदर मुकुट सुशोभित है, वही श्री कृष्ण मेरे पति हैं. इस प्रकार प्रथम 2 पंक्तियों में श्री कृष्ण के प्रति अपना प्रेम प्रकट करती हैं किंवा दिखता है. या 2 ओळीमध्ये असं लिहा. प्रश्न क्रमांक 2 आहे 6. निम्नलिखित मुद्दों के आधार पर गजल का पद्य विश्लेषण कीजिए. आता बघा, इथं जे आपल्या पाठामध्ये गझल आहे त्या गझलबद्दल पण आपण आता इथं काही प्रश्न पाहणार आहोत. जी माणिक वर्मा यांची जी गझल आहे त्या गझलबद्दल कृती पूर्ण कीजिए. बघा, गझल में आए प्राकृतिक घटक, कोणकोणते जे प्रकृतीमध्ये दिसणार आहे किंवा कोणकोणते घटक आले ते लिहायचे आहे. तर ते आहेत फूल आहे, तितली आहे, मोती आणि सीप. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जिसने उत्तर निम्न हो ऐसे प्रश्न तयार कीजिए. ज्याचे उत्तर पुढचे शब्द असतील म्हणजे शब्द. बघा, जुगनूचं असेल, जुगनू उत्तर येण्यासाठी किसने कहा कि मैं भी तुम्हारे साथ हूँ. आणि दुसरा सीप असं उत्तर पाहिजे तर मोती किसके अंदर मिलता है असे प्रश्न तयार करा. पुढचा प्रश्न आहे, तात्पर्य लिखिए. रोशनी बनकर दिखो, हताश लोगों के मन में आशा की किरण जगाना चाहिए असं याचं तात्पर्य येतं. आणि मुझे अक्सर दिखो, जनसेवा में ही ईश्वर सेवा देखना, असं 2 उत्तर तुम्ही याची लिहू शकता. तिसरा आहे बघा, निम्नलिखित पद्यांश का भावार्थ लिखिए. आता इथं 2 ओळी दिलेल्या आहेत, त्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. एक जुगनू ने कहा मैं भी तुम्हारे साथ हूँ, वक्त की इस धुंध में तुम रोशनी बनकर दिखो. प्रस्तुत गज़ल में माणिक वर्मा ने हमें निरंतर आगे बढ़ते रहने की प्रेरणा दी है. प्रस्तुत पंक्तियाँ हमें घोर निराशा से लड़ने का मंत्र मिलता है. माणिक वर्मा जी कहते हैं, जिस तरह घोर अंधेरा होने के बावजूद जुगनू खुद को प्रकाशमान रखने की कोशिश में लगा रहता है, ठीक उसी प्रकार हमें हताश निराश लोगों की मन में आशा के किरण जगाना चाहिए. अशा पद्धतीने लिहू शकता. पुढचा भाग आहे पूरक पठणाचा. पूरक पठण खुला आकाश आहे. आता याच्यामध्ये पण एक पॅराग्राफ देण्यात आलेला आहे आणि तो वाचून आपल्याला इथं कृती पूर्ण करायची आहे. गली की विशेषताएं, आसमान नहीं दिखाई देता ही विशेषता आहे. पेड़ नहीं है, न पेड़ लगाने की जगह है आणि मकान पर मकान लगे हैं. अशा पद्धतीने 4 भाग तुम्ही इथं व्यवस्थित लिहा जेणेकरून छानपैकी मार्क पडतील. दुसरा आहे प्रश्न बघा, बड़े शहरों में मकान की समस्या के विषय पर अपने विचार लिखिए. हा प्रत्येकाचा वेगळा उत्तर येईल, पण उत्तर कसे असावं तर तुमच्यासमोर दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता. मनुष्य उसी जगह बसता है जहाँ उसकी सभी ज़रूरतें आसानी के साथ पूरी हो. इसमें सबसे आवश्यक है रोज़गार. रोज़गार मिलता है शहर में हर वो चीज़ मिलती है जो मनुष्य के जीवन को सहज करे. मात्र इस सभी चीज़ों में एक जगह बहुत भीड़ बढ़ गई है, जिससे मनुष्य को अपना मकान बहुत छोटा करना पड़ रहा है. वित्त की कमी के कारण मकान सही नहीं बन पा रहे हैं, जिससे और समस्या बड़ी खड़ी हो रही है. इस समस्या को सुलझाने के लिए हमें सुनियोजित नगर रचना करनी पड़ेगी, जिसमें शासन तथा जनता ने पूरे मिलकर नया निर्माण कर सके. अशा पद्धतीने बघा, एक तर शंका पण सांगा आणि त्याचं समाधान पण सांगण्याचा प्रयत्न करा. थोडंसं मोठं उत्तर होईल पण मार्क छानपैकी नक्कीच पडतील. आता व्याकरण विभागामध्ये बघा, सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. अधोरेखित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखिए. अब मैं रोज़ ईश्वर से प्रार्थना करता हूँ. याच्यामध्ये ईश्वर हा शब्द आहे बघा, जातीवाचक संज्ञा
असं याचं ईश्वरचं उत्तर येतं. ईश्वर या शब्दाचा जो भेद आहे तो जातीवाचक संज्ञा, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहा. दूसरा प्रश्न है, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अव्यय का अपने वाक्य में प्रयोग कीजिए. एक आहे काश आणि दुसरा आहे के पास. तर इथं मी आता के पास या शब्दाबद्दल केलेला आहे. अमन और सागर ओम के पास बैठे हैं. तर अशा पद्धतीने पुढचा विभाग आहे 5वा, उपयोजित लेखन. याच्यामध्ये पत्रलेखन आहे. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लिखिए. अपने मित्र सहेली को जिला विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त होने के उपलक्ष्य बधाई देते हुए पत्र लिखिए. आता ह्या प्रश्नाचा जो मथळा आहे तो मथळा तुमच्या स्क्रीनवर आहे. त्याच पद्धतीने असणं आवश्यक आहे. सुरुवातीला सुरुवात कशी असावी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये संबोध कसे असावेत आणि प्रस्तावना कशी असावी आणि शेवट कसा असावा, हा भाग तुमच्यासमोर आहे. त्याच पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. आता इथं तुम्हाला दिसत असेल दिनांक 5 नोव्हेंबर 2022, प्रिय मालती सप्रेम नमस्ते, हे झालं सुरुवातीचा. आणि त्याच्यानंतर थोडीशी प्रस्तावना, हम सब लोग यहाँ कुशलपूर्वक हैं, ईश्वर से तुम्हारी कुशलता की कामना करता हूँ करती हूँ. आता त्याच्यानंतर पत्राला सुरुवात. आज सुबह समाचार पत्र में तुम्हारी विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त होने की खबर देखी, जिससे पता चला कि तुमने पूरे जिले की विज्ञान प्रदर्शनी में प्रथम पुरस्कार प्राप्त किया है. इससे हमारे जिले का नाम ऊंचा हुआ है. अशा पद्धतीने सुरुवात करा. त्याच्यानंतर त्याला थोडंसं आता वाचत बसत नाही, वेळ खूप जास्त जाईल, तुम्हाला दिसत असेल. पण एक सुरुवात असते प्रस्तावना, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याला समजा एखादा विद्यार्थी किंवा तुमचा लहान भाऊ अभ्यास करत नसेल तर त्याच्याबद्दल पण सुरुवात कशी करावी हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि प्रस्तावना झाल्यानंतर शेवट समारोपण कसा असावा, तर समारोपण करत असताना त्याला जर चांगली गोष्ट असेल तर त्याला शुभेच्छा द्यायच्या. पुढचं तुला खूप परमेश्वर तुला प्रगती पथावर नेऊ दे. मैं परमपिता परमेश्वर से प्रार्थना करती हूँ कि वह आगे भी तुम्हें इस प्रकार की तरक्की करने की प्रेरणा देता रहे. सफलता सदैव तुम्हारे कदम चुमती रहे. आणि घरगुती पत्रलेखनामध्ये सर्वात शेवटचं वाक्य हे नेहमी मोठ्यांना प्रणाम द्यायचा आणि लहान मुलांना प्यार देणं, अशा पद्धतीने वाक्य नक्की लिहा. मराठीमध्ये असू दे किंवा इंग्रजीमध्ये असू दे, इव्हन हिंदीमध्ये, जेणेकरून बघा मोठ्या लोकांसाठी प्रणाम द्यायचाच. कुठल्या पत्रामध्ये? घरगुती पत्रामध्ये बरं का, नाही तर ऑफिशियल पत्रामध्ये नाही. तर आणि लहान मुलांना प्रेम देणं हे अपेक्षित असतं. आणि शेवटी काय तुमचं जो समारोप आहे शेवटी आहे ज्या गोष्टी पूर्ण तुम्हारे सहेली, तुमचं पत्ता आणि खास करून ईमेलचे पत्र असतात ते, अशा पद्धतीने भाग तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. सो अशा पद्धतीने हे सराव होता आज, ज्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा सर्वांना भाग समजला असेल. आपण नक्कीच असेच व्हिडिओ बनवणार आहोत आणि पाहणार पण आहोत वर्षभर, ज्याच्याकडून आपल्याला तुमचा सराव हा छानपैकी होईल आणि पेपर देत असताना तुम्हाला त्याची खूप मदत होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. अशा सर्वांना भाग आवडला असेल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. परत